मित्रांनो, सर्वांना सस्नेह नमस्कार. आजकाल आपण पाहतोय की अगदी कमी वयात देखील हृदयविकाराच्या वेगवेगळ्या विकाराचं प्रमाण तसेच हृदयविकाराच्या झटक्याचं प्रमाण देखील वाढत चाललंय. याचे अनेक कारण आहेत. त्यातील महत्त्वाचं कारण म्हणजे आजकाल आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी, पद्धती आणि प्रकारामध्ये झालेला एकंदरीत बदल. कमी झालेली शारीरिक मेहनत, परिणामी वाढलेले वजन तसेच व्यसनांचं वाढलेलं प्रमाण, असे अनेक कारणं यामागे आहेत. आजकाल आपण पाहतोय की आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये फास्ट फूड, जंक फूडचं प्रमाण, डीप फ्राय केलेले पदार्थ आणि वेगवेगळे जे तयार बेकरी पदार्थ असतील, डेअरी पदार्थ असतील, याचं प्रमाण खूप वाढलंय. ज्यामध्ये एक महत्त्वाचा आणि घातक पदार्थ असतो तो म्हणजे ट्रान्स फॅट. आणि मित्रांनो, या ट्रान्स फॅटचं अधिक सेवन हे आपल्या हृदयासाठी आणि एकंदरीत आरोग्यासाठी घातक असल्याचं अनेक तज्ज्ञ सांगतायत. या ट्रान्स फॅटमुळे हृदयविकार आणि हृदयविकारासंबंधी झटका सुद्धा येऊ शकतो. ट्रान्स फॅट म्हणजे नेमकं काय आहे, ते कोणत्या पदार्थात सापडतात आणि हृदयावर त्याचे विपरीत परिणाम नेमके कसे होत असतात, या संदर्भात हा छोटासा व्हिडिओ आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि असेच अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, ट्रान्स फॅट हा एक प्रकारचा अनसॅच्युरेटेड फॅटचा प्रकार आहे, ज्याला ट्रान्स अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड किंवा ट्रान्स फॅटी ॲसिड असं देखील म्हणतात, जो प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थामध्ये आढळतो. ट्रान्स फॅटचं सेवन आरोग्यासाठी हानिकारक आहे. काही ट्रान्स फॅट या नैसर्गिक आहेत, जसं की मांस आणि दुग्धजन्य पदार्थात आढळणारे ट्रान्स फॅट. परंतु जास्तीत जास्त ट्रान्स फॅट या औद्योगिकीकरणातून निर्माण केल्या जातात आणि याचं प्रमाण खूप जास्त आहे. औद्योगिकरित्या तयार करण्यात येणाऱ्या ट्रान्स फॅट जे आहेत त्यावर बऱ्याच देशात बंदी आहे. आणि असं असलं तरी भरपूर विकसनशील देशात मात्र याचा सर्रास वापर सुरू आहे. ट्रान्स फॅटचं अधिक सेवन हे आजकाल वाढलेल्या हार्ट अटॅक आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजाराचं एक मोठं कारण सांगितलं जात आहे. मित्रांनो, हे ट्रान्स फॅट प्रामुख्यानं फास्ट फूड आणि जंक फूडमध्ये असतं. शिवाय बेकरी पदार्थ जसे की ब्रेड, पेस्ट्रीज, कुकीज, बर्गर, पिझ्झा, फ्रेंच फ्राईज, आईस्क्रीम, फ्राईड चिकन अशा पदार्थामध्ये हे ट्रान्स फॅट जास्त असतं. ट्रान्स फॅट हे आपल्या शरीरासाठी बॅड आहे, घातक आहे. आपल्या शरीरातील गुड कोलेस्टेरॉल, जे की आपल्या हृदयासाठी चांगलं आहे, त्याचं प्रमाण कमी करून ते आपल्या शरीरात बॅड कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढवतं. परिणामी बॅड कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढल्यामुळे आपल्या रक्तवाहिन्या या अरुंद होत असतात. धमन्या काठिण्यता ज्याला म्हणतो आपण, तशातला तो प्रकार होत असतो आणि त्यात रक्त साचायला सुरुवात होऊन रक्ताच्या गुठळ्या तयार होत असतात. परिणामी हृदयाला रक्तपुरवठा त्यासोबतच ऑक्सिजनचा पुरवठा देखील व्यवस्थित होत नाही आणि हृदयविकाराचा झटका देखील येऊ शकतो. त्यामुळे आपल्या आहारात योग्य तो बदल करणे तसेच आपले वजन नियंत्रणात ठेवणे, तंबाखू, गुटखा, दारू यांचं अतिरिक्त सेवन टाळणे, योग्य तो सात्विक आहार आणि व्यायाम करणे ही काळाची गरज आहे. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच एखाद्या महत्त्वाच्या व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.